दररोज घडणाऱ्या घटना, वेगवेगळ्या क्षेत्रातील घडामोडी, जनजीवनावर होणारे त्याचे परिणाम, कारणमीमांसा आणि परिणती याचा वेध घेणारं हे सदर नवा क्षण, नवी खबर. नमस्कार, आपण पाहताय सिटी नाव. दररोज घडणाऱ्या घटना, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या घडामोडी, त्याचा जनजीवनावरती होणारा वेगवेगळा परिणाम, कारणमीमांसा, परिणती याचा वेध घेणारं आमचं हे खास सदर नवा क्षण, नवी खबर. प्रत्येक क्षणाला काही ना काही एक नवीन घडत असतं. त्याची खबर, त्याची बातमी, त्याचं वृत्त हे वेगळ्या प्रकारे किंबहुना आहे त्याच रूपात आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न प्रत्येक पत्रकार, प्रत्येक मीडिया, प्रसारमाध्यमं आपापल्या पद्धतीनं करतच असतात. नेमकं काय घडतंय सध्या आपल्या भोवती? ग्रामीण भाग असो अथवा शहरी भाग असो, आपल्या सर्वांच्या भोवती सध्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं. आरोप प्रत्यारोप यांच्या फैरी झडतात. कुणी काय केलं, कुणी काय केलं नाही, काय करायला हवं होतं, काय बाकी राहिलं आहे, याच्यावरच सगळ्यांचा उहापोह चालू आहे. ही निवडणूक नेमकी कोणत्या दिशेनं चालली? प्रचाराच्या तोफा नेमक्या कोणत्या दिशेला आहेत? आम्ही काय करणार आहोत? आमच्या पक्षाची धुरा काय आहे? ध्येय धोरणं काय आहेत? भविष्यकालीन नियोजन काय आहे? आमची दूरदृष्टी काय आहे? समाजाच्या व्यापक हिताच्या दृष्टिकोनातून आम्हाला काय साध्य करायचं आहे, काय घडवायचं आहे, याच्यावर फारशी कारणमीमांसा करण्यापेक्षा काय घडलं नाही इतरांकडून याच्यावरती प्रहार केले जातात. मग इथेच प्रश्न निर्माण होतोय की निवडणूक नेमकी कोणत्या दिशेनं चालली आहे? प्रचाराच्या तोफा नको त्या दिशेला का वळतायत? मग आजची निवडणूक ही तुमच्या आमच्या दृष्टीनं, समाजाच्या व्यापक हिताच्या दृष्टीनं योग्य त्या दिशेला चालली आहे का? आणि हाच विचार करताना मग कालच्या निवडणुकीत काय फरक होता, हाही प्रश्न अनवधानानं समोर येतोच. निवडणूक काल आणि आज. कालची निवडणूक तेव्हाही नेते होते, तेव्हाही पक्ष होते, तेव्हाही व्यापक राष्ट्रहिताचा मुद्दा समोर होता. आजच्या निवडणुकीत सुद्धा वेगवेगळे पक्ष आहेत, व्यापक राष्ट्रहिताचा मुद्दा प्रत्येकजण आपल्या परीनं समोर आणतोय. मग कालच्या निवडणुकीत आणि आजच्या निवडणुकीत नेमका फरक काय जाणवतोय? कदाचित राज्यकर्त्यांच्या हिशोबानं, त्यांच्या दृष्टिकोनातून हा सगळा अस्तित्वाचा लढा असेल, पक्षाचा लढा असेल, स्मार्ट सिटीचा लढा असेल. मग हे सगळे मुद्दे कालच्या निवडणुकीत नव्हते का? कालची निवडणूक याचा जर विचार करायचा झाला तर अगदी भारताच्या आपण इतिहासापासून जर सुरुवात केली, फार खोलात जरी गेलं नाही तरी सुद्धा विठ्ठलराव गाडगीळ यांच्यापासून आपण थोडासा पुढचा अभ्यास जर केला, पुणे शहराच्या बाबतीत आपण बोलतोय, विठ्ठलराव गाडगीळ यांच्यापासून जर पुणे शहराची निवडणूक, तेव्हासुद्धा पुणे शहराच्या व्यापक राष्ट्रहिताचा मुद्दा, पुणे जिल्ह्याच्या विकासाचा मुद्दा, पुणे शहराच्या विकासाचा मुद्दा तेव्हा देखील होता. तेव्हापासून पुणे हळूहळू पुढे झेपावत गेलं. पुण्याचा विकास हळूहळू होत गेला, वाढत गेला, पुण्याच्या कक्षा रुंदावत गेल्या. मग त्याच्यामध्ये अनेकविध गोष्टी पुण्यानं सामावून घेतल्या. शैक्षणिक क्षेत्रापासून अगदी प्रवासाच्या क्षेत्रापर्यंत, ट्रॅव्हल कंपन्यांपर्यंत, वेगवेगळ्या परदेशी कंपन्यांपर्यंत, नवनवीन औषधं निर्माण करणाऱ्या, नवनवीन खतं निर्माण करणाऱ्या कंपन्यांपर्यंत पुण्यामध्ये या सगळ्यांची भरती दिवसेंदिवस वाढायला लागली. पण हे सगळं व्यापक समाजहित लक्षात ठेवून जेव्हा निवडणुका समोर येत गेल्या, मग विठ्ठलराव गाडगीळ असतील, त्यांच्यानंतर मोहन धारे असतील, मोहन धारे यांच्यानंतर सुरेश कलमाडे असतील, जे पुण्याचे खासदार म्हणून केंद्रात गेले, त्यांच्या काळातल्या निवडणुकांमध्ये पुण्याचा मुद्दा हा प्रामुख्यानं होताच होता. पण त्या काळातला निवडणुकीचा प्रचार हा एका वेगळ्या अंशात न व्हायचा, वेगळ्या प्रकारानं व्हायचा. कदाचित त्यावेळी सोशल मीडियाचा वापर नसेल, सोशल मीडियाचा जन्मच त्या काळात झालेला नसेल. मग त्या काळातला प्रचार जो पुणे शहरातल्या, पुण्याच्या उपनगरातल्या चहाच्या टपऱ्या असतील, पानाच्या टपऱ्या असतील, अजूनही गावठाणात असलेले पार असतील, कट्ट्यावर, बोळांच्या कट्ट्यावर जिथे घरांच्या बाहेर बसायला पूर्वी जागा असायची, मुद्दाम बसण्याकरता ओटा केलेला असायचा, या ठिकाणी लोकांच्या गप्पा रंगायच्या.
त्याच्यावर उमेदवार, पक्ष, त्यांची धोरणं आणि त्यांची ध्येय याच्यावर निश्चितच चर्चा व्हायची. ही चर्चा अत्यंत निपक्षीपणानं व्हायची. हे याकरता मी म्हणतोय की त्या काळात कट्ट्यावर जमणारी मंडळी, पानाच्या ठेल्यावर जमणारी मंडळी, प्रत्येकाचं कदाचित वेगळं अस्तित्व होतं. प्रत्येकाच्या मनातला पक्ष वेगळा होता, प्रत्येकाच्या मनातला उमेदवार वेगळा होता. पण तरीसुद्धा ते एका लेवलवर येऊन, एका समतल ठिकाणावर येऊन, वैचारिक समतोलावर येऊन त्यांची चर्चा व्हायची. त्यांच्यामध्ये वैयक्तिक मतभेद हे कदाचित निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निर्माण होत असतीलही, पण वैयक्तिक मनभेद हे निर्माण झाल्याचं आज तागायत ऐकिवात नाही. मग ते सर्वसामान्य जनता असेल, शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी असतील, उद्योग क्षेत्रातली मंडळी असतील, अथवा राजकीय क्षेत्रातली मंडळी असतील, सगळ्यांच्या मनामध्ये व्यापक राष्ट्रहित, व्यापक समाजहित सामावलेलं होतं. त्या काळचा प्रचार हा पोस्टरबाजी केली जायची. गावागावात रिक्षा फिरायच्या, ग्रामीण भागामध्ये पुण्याच्या उपनगरात रिक्षा फिरायच्या, रिक्षातला प्रचार व्हायचा. वेगवेगळ्या ठिकाणी जाहिरातीचे फलक लागले जायचे. हे सगळं असताना सुद्धा वेगवेगळ्या जाहिरातीच्या फलकांच्या माध्यमातून, पोस्टरबाजीतून पुणे शहराचं विद्रुपीकरण झालं असं मात्र कुठे समोर येत नव्हतं. कारण या सगळ्या पोस्टरबाजीला, त्या फलक लावण्याला सुद्धा एक मर्यादा होती. ही मर्यादा कोणी घालून दिलेली नव्हती. ही मर्यादा त्या काळात त्या राजकारण्यांनी, समाजकारण्यांनी स्वतःहून सांभाळली. याचा कोणताही लेखी आदेश त्या काळात निघालेला नव्हता. मग आज ह्याच लेखी आदेशांची गरज का भासते? अनेक ठिकाणी वेगवेगळे कटआउट्स लावले जात आहेत, वेगवेगळे फलक उभारले जात आहेत. त्यामुळे शहराचं विद्रुपीकरण होत आहे. अनेक वेळेला ही ओरड होऊन सुद्धा हे फलक वेळच्या वेळी काढले देखील जात नाहीत. ही सुद्धा वस्तुस्थिती सातत्यानं समोर येते. याला केवळ राजकारणी जबाबदार आहेत का? जनतेनं प्रत्येक गोष्टीची ओरड केल्यानंतरच राजकारण्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आदेश द्यायचे आहेत. मग ते आदेश पुढचे 15 दिवस कार्यकर्त्यांनी धुडकावून लावायचे. मग 16व्या दिवशी महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई केल्याचं धाडस करायचं. त्यातून काय निष्पन्न होतं हे सगळेजण बघतातच आहेत. पण मुळात मग निवडणूक या दिशेनं चालली आहे का? की जनतेनंच प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे का? जर उमेदवाराला जनतेच्या मनात स्थान निर्माण करायचं आहे तर ते याच पद्धतीनं होणार आहे का? त्याला अन्य काही मार्गच नाहीत का? असंख्य प्रश्न आहेत. गेल्या काही वर्षात, 10-15 वर्षात प्रत्येक पक्ष म्हणतोय आम्ही शहरांचा विकास केला, देशाच्या व्यापक विकासाच्या दृष्टीनं आम्ही पुढची पावलं टाकतोय. आपण बोलूया आत्ता पुणे शहरापुरतं. मुळात पुणे शहराचा विकास जर घडला असेल तरीसुद्धा पुण्यातली अनेक बांधकामं, जी अनधिकृत बांधकामं म्हणून पिंपरी चिंचवडसारख्या ठिकाणी पुढे आली, मग त्याच्यावर तोडगे काढावे लागले. पुण्यातल्या रस्त्यांच्या समस्या, पुण्यातल्या वाहतुकीच्या समस्या, पुण्यातल्या पाण्याच्या समस्या आजही कायम आहेत. मग विकास झाला नेमका कुठे आणि कसा? पुण्यामधली कारखानदारी वाढली का? एकीकडं पुण्यातली कारखानदारी वाढते असं म्हणायचं, मग तरीसुद्धा कामगारांचे प्रश्न तसेच का आहेत? बेरोजगारी वाढते का? हेही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आहेत. स्मॉल स्केल इंडस्ट्रीजची काय अवस्था आहे हे तिथं जाऊन बघितलं तर त्याची भीषणता, त्याची दाहकता लगेच कळून येते. हे कुणी सांगायची गरज नाही आहे. स्मॉल स्केल इंडस्ट्रीत गेल्या 25-30 वर्षांपूर्वी असलेला माफियांचा धुमाकूळ, गुन्हेगारी क्षेत्राचा धुमाकूळ आजही तसाच आहे. तो फक्त प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आता जनतेच्या समोर येत नसेल, किंबहुना आल्या तर काही गोष्टी चाळणीतून खाली पडलेल्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचत असतील. पण मग त्याला काहीच उत्तर नाही का? ही कारखानदारी, मग जी महाराष्ट्रातली मोठी कारखानदारी गुजरातकडे नेली गेली, मग पुन्हा महाराष्ट्रातला स्थानिक युवक हा बेरोजगार झाला, कामगारांच्या हाताला हात नाही, ही वस्तुस्थिती निर्माण झाली. हे सगळे प्रश्न ऐन निवडणुकीच्या सुमारास तोंडावर येत आहेत. मग मधली 5 वर्ष नेमकं काय घडतं आहे? यांच्याकडे दुर्लक्ष होणार असेल तर विकास कुठला होतोय? मग विकासाच्या दृष्टीचं पाऊल खरंच पुढे पडतं आहे का? नसेल पडत तर निदान निवडणुकीच्या तोंडावर नवीन येणाऱ्या उमेदवाराला याचा जाब विचारणं गरजेचं ठरतं जनतेकरता. जनतेच्या अपेक्षा वेगवेगळ्या क्षेत्रातून ज्या आता समोर आल्यात,
विद्यार्थिनींपासून, मुलींपासून, भाजी विकणाऱ्या महिलांपासून, मोठमोठ्या व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकानं, प्रत्येक क्षेत्रातल्या दिग्गजांनी, साहित्यिकांनी, कलाकारांनी, कलावंतांनी आणि खेळाडूंनी सुद्धा आपापल्या अपेक्षा वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केल्यात. या अपेक्षा नक्कीच एका रात्रीत आलेल्या नाही, त्याला 5-10 वर्षांचा काळ गेला आहे. मग जर 5-10 वर्षात या अपेक्षा वाढल्या तर 5-10 वर्षात विकास घडला आहे का? या अपेक्षा, या समस्या पुन्हा उग्र स्वरूप का धारण करतायत? आपण थोडंसं पुन्हा इतिहासाकडे जाऊ. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विठ्ठलराव गाडगे असतील, मोहन दारे असतील, सुरेश कलमाडे असतील, अगदी ग्रामीण भागातले किसनराव बाणखेले असतील, दिलीप वळसे पाटील असतील, यांच्या काळामध्ये बारामतीकडचे पवार कुटुंबीय असतील, यांच्या काळामध्ये हडपसर भागातले तुपे कुटुंबीय असतील, यांच्या काळामध्ये लोकांच्या अपेक्षा नव्हत्या का? नक्कीच होत्या. लोकांना विकास हवा पाहिजे नव्हता का? नक्कीच पाहिजे होता. पण मग या सगळ्या पार्श्वभूमीवर हिंसक आणि आंदोलक स्वरूप हे त्या काळात कधीच आलेलं नव्हतं. लोकांच्या अपेक्षा ह्या सामोपचारानं व्यक्त व्हायच्या. त्याच्यावर विचार करणारे राजकारणी होते, त्याच्यावर काही ना काही मार्ग काढण्याकरता धडपडणारे राजकारणी होते. ते केवळ निवडणुकीच्या तोंडावरच लोकांमध्ये यायचे आणि मिसळायचे असं चित्रच नव्हतं. एरवीसुद्धा हे राजकारणी लोकांमध्ये मिसळलेले दिसायचे. मग पुरंदर तालुक्यातला प्रकार असेल, दादा जाधवरावांचा काळ असेल, या काळात हे राजकारणी लोकांमध्ये मिसळून वावरत होते, लोकांच्या समस्या जाणून घेत होते. त्याच्यावर कुठंतरी राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून, खासदाराच्या माध्यमातून, आमदारांच्या माध्यमातून या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम नक्कीच त्या काळातही चालू होतं. आज निवडणुकीची परिस्थिती काय आहे? आजचा कार्यकर्ता शक्ती प्रदर्शन करत रॅलीमध्ये धावतोय. या रॅलीमध्ये धावताना इतर समाजाची किती कुचंबणा होते, वाहतुकीचे प्रश्न काय निर्माण होत आहेत, जे कोणी लहान मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आया बहिणी असतील, नोकरदार वर्ग असेल, विद्यार्थी वर्ग असेल, यांची वाहतुकीच्या कोंडीत सापडल्यानंतर काय अवस्था होती, याच्यावर आजचा कार्यकर्ता जो रॅलीमध्ये धावतोय हा विचारच करत नाही. रॅलीमधल्या रथावरती आरूढ झालेले पक्षाचे स्थानिक पदाधिकारी असतील, नेते मंडळी असतील, उमेदवार असतील, यांनी तरी या गोष्टींचा विचार करणं भाग आहे. कालच्या निवडणुकीत अशा उमेदवाराच्या रॅली ह्या पदयात्रा असायच्या, ज्याचा लोकांना त्रास होत नव्हता. त्या काळात वाहनं नव्हती का? वाहनं होती. रॅलीमध्ये सामील व्हायला लोकं नव्हती का? लोकं होती. पण जनतेला त्रास होऊ नये याची खबरदारी स्वयंस्फूर्तीने घेतली जात होती. आत्ताचा पायंडा वेगळा आहे. आजची निवडणूक नेमकी कुठे चालली? मग निवडणूक म्हणजे केवळ शक्ती प्रदर्शन आहे का? या शक्ती प्रदर्शनातून नेमकी कोणती मतं समोर येणार आहेत? हा उमेदवार खरोखर जनतेला हवा असलेला उमेदवार आहे का पक्षानं दिलेला उमेदवार आहे, ज्याला जनतेला नाईलाजानं मतदान करावं लागतं? नोटाचा पर्याय म्हणजे मत बाद करण्याचा जो पर्याय आता मतदारांच्या हातात दिला गेला EVM मशीनच्या आधारे. कधी काळी EVM मशीन जेव्हा नव्हती त्यावेळी एका मतपत्रिकेवर 3-4 शिक्के मारले जायचे आणि माझं मत कोणालाच नाही, किंवा ह्यातला कुठलाच उमेदवार मला नको असं सांगण्याचा एक प्रघात होता जनतेसाठी. वेगळा पर्याय त्याही काळात होता. काही लोकांनी मतदानाकडे पाठ फिरवली की आम्हाला ह्यातला कुठलाच उमेदवार नको. मग मतदानाचा टक्का घसरत गेला. मतदानाचा टक्का जो घसरत गेला, कालच्या निवडणुकीपासून आजच्या निवडणुकीपर्यंत हा मतदानाचा टक्का अधिकाधिक प्रमाणात घसरत चालला आहे. याची कारणं, याची उत्तरं केव्हा तरी शोधली जाणार आहेत का? नवीन येणाऱ्या उमेदवारांकडून, त्यांच्या पक्षांकडून, मग तो राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल अथवा विरोधी पक्षातले लोक असतील. नेमकं त्यांना काय वाटतं? मतदानाचा टक्का सुधारण्याकरता पक्षाकडून, उमेदवाराकडून नेमके काय प्रयत्न केले जात आहेत? रॅलीमधलं शक्ती प्रदर्शन झालं म्हणजे मतदानाचा टक्का वाढला असे जर यांचे समज असतील तर ते धादांत चुकीचे आहेत असं वास्तव समोर येत आहे. यंदाच्या या 2024च्या निवडणुकीत 63% मतदान हा सर्वाधिक वरचा आकडा समोर आला आहे. सुशिक्षित सुजाण नागरिक जे मतदानाला बाहेर पडत नाही आहेत त्याची कारणं काय असावीत? या कारणांचा मागोवा घेतला जाणार आहे का?
आजच्या निवडणुकीत त्याची गरज निर्माण झाली आहे, कारण कालच्या निवडणुकीत याची गरज नव्हती. लोक स्वयंस्फूर्तीनं बाहेर पडत होते. ज्या काळात 80 ते 82% मतदान होत होतं, ग्रामीण भागात 70 ते 72% मतदान व्हायचं, आज ग्रामीण भागातला टक्का जेमतेम 40%वर आला आहे. शहरी भागात 60% आसपासचं मतदान होतं आहे. आत्ताच मी म्हणल्याप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतला 63% मतदान हा जर सर्वाधिक आकडा असेल तर या गोष्टींचा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. सुशिक्षित सुसंस्कृत नागरिकांना उमेदवार कसा असायला हवा? जेव्हा आता भाजी मंडईतले इयत्ता 10वी पास किंवा अगदी 7वी पास लोकसुद्धा उमेदवार कसा हवा या अपेक्षा व्यक्त करतात, तेव्हा खरं तर ही उमेदवारांची नामुष्की आहे की गेल्या 5-10 वर्षात आपला पक्ष, या पक्षाची ध्येय धोरणं, आपल्या पक्षाकडे असलेला उमेदवार जो पक्षानं जनतेला दिला आहे, जनतेनं दिलेला नाही हा उमेदवार, पक्षानं दिलेला उमेदवार असेल तर ह्या उमेदवाराकडनं लोकांच्या अपेक्षा ह्या एवढ्या मोठ्या व्यापक प्रमाणात असताना आपला उमेदवार ह्या अपेक्षा पूर्ण करायला सक्षम आहे का? केवळ कुणा एकाची रणनीती किंवा कुणा एकाची मॅजिक, ज्याला गेल्या 10 वर्षात मोदी मॅजिक असं म्हटलं गेलं, कुणा एका व्यक्तीची जादू ही किती काळ चालणार आहे? शेवटी जनता नोटांचा पर्याय वापरून किंवा मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या घटना ज्या आता चालू झाल्यात, पुणे शहरात सुद्धा कोरेगाव पार्कसारख्या एका उच्चभ्रू भागातल्या नागरिकांनी, तिथल्या रहिवाशांनी यंदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. या घटनेकडे अजून कुणीही गांभीर्यानं बघायला तयार नाही. ही आत्ताच्या सरकारची नामुष्की नाही का? आत्ताच्या उमेदवारांची नामुष्की नाही का? ज्यांना गेले 10 वर्ष 15 वर्ष केवळ समस्यांशी सामना करावा लागतोय, त्या समस्यांच्या बाबतीत कुणीच काही बोलणार नाही का? पक्षनेते, पक्षश्रेष्ठी, राजकीय नेते जेव्हा या राजकीय व्यासपीठावर भाषण करत असतात तेव्हा गेल्या 40 वर्षात, गेल्या 70 वर्षात काय घडलं नाही याच्यावरच बोलतात. काय घडायला हवं, आम्ही काय घडवणार आहोत याचा उहापोह एकदा तरी होणार आहे का? आणि जर होणार असेल तर तो या नागरिकांना पटतोय का? जर पटत असेल तरीसुद्धा बहिष्कार कायम का राहतोय? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. मग पुन्हा प्रश्न तिथंच येतो, गेल्या 10 वर्षात जर हे घडलं नसेल तर नागरिकांनी काय विश्वास ठेवायचा? मग जर गेल्या 10 वर्षात घडलं नसेल तर गेल्या 10 वर्षातल्या निवडणुका नेमक्या कोणत्या मार्गाने चालल्या आणि कालची निवडणूक कोणत्या मार्गावर होती? निवडणुकीवर बहिष्कार त्या काळात पडल्याचा ऐकिवातच नाही. किसनराव बांडखिलेंसारखा ग्रामीण भागातला माणूससुद्धा एवढी प्रचंड गर्दी खेचू शकत होता. मग सुशिक्षित उमेदवाराला आपल्या पाठीमागच्या मतदारांचा टक्का का वाढवता येत नाही? आजच्या काळात जेव्हा आपण स्मार्ट सिटीच्या गोष्टी करतोय, 21व्या शतकाच्या गोष्टी करतोय, डिजिटलचा वापर करतोय, आपण सोशल मीडियाचा व्यापक प्रमाणात, मुबलक प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात वापर करतोय असं म्हणून त्याचा गैरवापर काय होतो याच्यावर आपण पुढे बोलणारच आहोत. मुळात त्याचा आपण अति प्रमाणात वापर करतोय. पण मग सोशल मीडियावरती या सगळ्या गोष्टी येत असताना या नेत्यांना, त्यांच्या स्थानिक नेत्यांना, त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना जनतेमध्ये मिळणं मिसळणं अवघड होतं आहे का? का ते जाणीवपूर्वक टाळलं जात आहे? आणि जर जाणीवपूर्वक टाळलं जात असेल तर जनतेनं नेमकं मतदान कोणाला करायचं? हा जनतेमधला संभ्रम कोण दूर करणार आहे? जनतेमधला हा जो संभ्रम आहे, ह्या मुद्द्यावर आपण बोलतोय. नेमकं मतदान कोणाला करायचं? व्यक्तीला करायचं का पक्षाला करायचं? जर व्यक्तीला करायचं तर ती व्यक्ती दुसऱ्या पक्षाकडे जाते, दुसऱ्या पक्षाची हातमिळवणी करते, जेव्हा की दोन्ही पक्षांची विचारधारा, दोन्हींची ध्येय धोरणं ही नक्कीच वेगळी होती, वेगळी आहे. मग जर 2 वेगळ्या विचारधारा एकत्र येणार असतील तर मग त्या 2 पक्षांचे विलीनीकरण का होत नाही? हाही जनतेमध्ये असलेला संभ्रम आहे. पाठिंबा जर दुसऱ्या पक्षाला द्यायचा तर मतदान तुम्हाला का करायचं? मग त्याच पक्षाला का मतदान करायचं नाही? हाही संभ्रम जनतेमध्ये आहे. जनतेला नेमकं काय हवं आहे? हा संभ्रम जनतेचा दूर होणं गरजेचं आहे. हा संभ्रम दूर करायला प्रत्येक पक्षाचे उमेदवार त्यांनी परखडपणे आपली मतं मांडायला हवीत. पण ही परखड मतं जनतेपर्यंत जर पोहोचतच नसतील, किंबहुना ही मतं परखडपणे मांडलीच जर जात नसतील तर आजची निवडणूक नेमकी कोणत्या दिशेला चालली आहे? जनतेला काय हवं आहे याचा विचार या निवडणुकीत होणार आहे का?
ज्या उमेदवाराच्या बाबतीत असंख्य प्रश्न पाठीमागं बाकी आहेत, तो उमेदवार खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच याची कोणती गॅरंटी आहे? मग कोणाच्या गॅरंटीवर आपण पुढे चाललो आहे? यंदाची निवडणूक नेमकी कोणत्या वळणानं पुढे जाणार आहे? ही निवडणूक व्यक्ती सापेक्ष होती आहे का पक्षनिहाय होती आहे? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. ज्या पक्षाला मला मतदान करायचं आहे त्या पक्षाचा उमेदवार माझ्या भागात उभा नाही. बरं, ज्या उमेदवाराला मला मतं द्यायची, ही मतं देताना त्या पक्षाकडूनच्या माझ्या अपेक्षा काही वेगळ्या असणार आहेत. जनतेच्या मनात असे असंख्य काही प्रश्न आहेत. त्यांचे प्रश्न पूर्ण नेमकं कोण करणार आहे? उमेदवार, पक्षश्रेष्ठी, केंद्र सरकार, राज्य सरकार की थेट CM PM? हा प्रवास नेमका कुणापर्यंत जाऊन पोहोचतोय? प्रश्न कालच्या निवडणुकीत सुद्धा हेच होते, पण या प्रश्नांची उत्तरं CM PM पर्यंत जाऊन पोहोचत नव्हती, कारण त्या कालचे उमेदवार हे जनतेशी बांधील होते. निवडणुकीनंतर मधल्या काळामध्ये ते जनतेमध्ये येऊन मिसळायचे. आजची परिस्थिती वेगळी आहे. आज केवळ पुणे शहराचा जरी विचार केला तरीसुद्धा कोथरूडसारख्या भागामध्ये मधली 5 वर्ष उमेदवार आमच्याकडे फिरकतच नाही, असं खुद्द कोथरूडवासियांचं म्हणणं आहे. दुसरीकडं कोरेगाव पार्कच्या रहिवाशांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. हडपसरच्या रहिवाशांमध्ये भाजी मंडईचा परिसर जर घेतला तर तिथल्या मतदारांमध्ये संभ्रम आहे. नगर रोडचा परिसर जर विचार घेतला तर त्यांना त्यांच्या समस्यांचा प्रश्न पडला आहे. विकास कामातील आमची गोष्ट, मुळात समस्या तरी सुटाव्यात, आमच्या समस्या कोण सोडविल याचा संभ्रम त्यांना पडला आहे. मग असा कोणता पक्ष आहे, जर पक्षनिहाय निवडणूक बोलायचं झालं तर असा कोणता पक्ष आहे जो या सगळ्यांना सर्वसमावेशकपणे आपल्याबरोबर घेऊन जाईल? सगळ्यांना एकाच वेळी न्याय मिळेल याची शाश्वती नाही, तशी अपेक्षा ठेवणंही गैर ठरतं. पण म्हणून आपण त्याचा विचारच करायचा नाही का? कोणत्या पक्षाला, कोणत्या उमेदवाराला असं वाटतं की या सगळ्या सर्वसमावेशक गोष्टींना घेऊन आपण पुढे जाऊया? कारण खासदार म्हटलं की या सगळ्या भागाला, या सगळ्या प्रश्नांना घेऊनच त्याला समोर जावं लागणार आहे. पण मग समोर जाताना या सगळ्या उत्तरांचा विचार आणि जनतेशी या वैचारिक सामना करायची या उमेदवारांची तयारी आहे का? माझ्या भागापुरता, वॉर्डापुरता विकास केला म्हणजे मी शहराचा विकास करीन, माझ्या जिल्ह्याचा विकास करीन, ह्या वल्गना करणं हे आत्ता समाजाला सांगणं सोपं आहे, पण पुढच्या 5 वर्षात आपण नेमकं त्याचं नियोजन काय असणार आहे? राज्य सरकारच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत? केंद्राच्या माध्यमातून आपण किती निधी आणणार आहोत? या निधीचा योग्य तोपर्यंत वापर महापालिका प्रशासनाच्या द्वारे, स्थानिक प्रशासनाकडून हा जनतेच्या विकासाकरता, जनतेच्या समस्या सोडवण्याकरता नेमका किती आणि कसा केला जाणार आहे, कुठे केला जाणार आहे? मुळात शहराचा विकास करणं, जेव्हा जे मूलभूत प्रश्न होते रस्ते, वीज आणि पाणी, आता रस्ते, वाहतूक आणि पाणी हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण पुण्याची लोकसंख्या जर दिवसेंदिवस वाढती आहे, पण पाणी साठा तेवढाच राहतो आहे, मग पाण्याचा प्रश्न निर्माण होणारच आहे, वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणारच आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सक्षम असायला हवी, ही उरड गेल्या 5-6 वर्षांपासून चालली. मुळात रस्त्यावर परिस्थिती काय आहे सार्वजनिक वाहतुकीची? मग PMPMLच्या बसेस असतील, मेट्रोची अवस्था असेल, आपण याला विकास म्हणणार आहोत का? मेट्रो स्थानकं झाली, मेट्रो इथून तिथून धावायला लागली, पण मेट्रोच्या स्थानकापाशी अजूनही पार्किंगची सुव्यवस्था नाही. मेट्रोच्या स्थानकापासून संबंधित विभागाला जोडणाऱ्या बसेसची सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही, किंबहुना ती उपलब्धच नाही. इतर ठिकाणची PMPMLच्या बसेसची अवस्था काय? ज्या बसेस कंत्राटावर चालवायला दिल्या आहेत त्यांच्याविषयी असंख्य तक्रारी आहेत नागरिकांच्या, रस्त्यावरच्या वाहन चालकांच्या. याकडे कोण लक्ष देत आहे? ना PMPMLचे प्रशासन त्याकडे लक्ष देत आहे, ना महापालिका प्रशासन त्याकडे लक्ष देत आहे, ना राजकीय अवस्था त्याकडे लक्ष देते. मग ही राजकीय मंडळींचं लक्ष नेमकं आहे कुठं? फक्त निवडणुकांकडे? म्हणजे आजची निवडणूक फक्त सत्तेकडे चालली आहे का? हाही प्रश्न पुन्हा निर्माण होते की आमच्या हातात सत्ता द्या, मग तुमच्या समस्या कधी सोडवायच्या, कशा सोडवायच्या आपण नंतर बघू. मधली 5 वर्ष आपण जनतेला तोंडच दाखवायचे नाही, 5 वर्षांनी पुन्हा समस्या तशाच राहत आहेत.
पुन्हा 5 वर्षांनी त्या समस्या, त्या अपेक्षा वाढत आहेत. मगाशी मी म्हणालो तसं की गेल्या 5-10 वर्षातल्या ज्या अपेक्षा पुन्हा एकदा समोर आल्यात, त्या तेव्हाच जर सोडवल्या असत्या समस्या, तर आज त्याचं अकराळ-विक्राळ स्वरूप समोर आलंही नसतं. वाढत्या शहरीकरणाचा मुद्दा हा काय कालच्या निवडणुकीत नव्हता का? निश्चितच होता. पण त्याला शहरांच्या उपनगरांची जोड दिली गेली. शहरामधली बजबजपुरी त्यावेळेला वाढली नव्हती. शहरांमधली उपनगरं वाढल्यामुळं वाहतुकीचा प्रश्न म्हणावा तेवढा आत्ता जो जाणवतोय तो त्या काळात नव्हताच. मग आत्ता हा जो वाहतुकीचा प्रश्न नव्याने निर्माण झाला आहे वाढत्या उपनगरांमुळं, जी वाढती उपनगरं महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट केली गेली, त्यांच्या विकासाचा तर मुद्दा अजून बाजूला आहे, त्यांच्या समस्या देखील दूर झालेल्या नाहीत. अगदी कचरा डेपोच्या प्रश्नापासून ह्या समस्या तशाच राहिल्यात. याच्याकडं एक तरी उमेदवार डोळसपणे बघणार आहे का? एकदा तरी छातीठोकपणे, परखडपणे बोलणार आहे का? केंद्रात जायची स्वप्न बघणारे हे उमेदवार आजच्या निवडणुकीला जेव्हा सामोरं जात आहेत, तेव्हा आजच्या जनतेच्या अपेक्षा काय आहेत? या अपेक्षा समस्यांमुळे निर्माण झालेल्या आहेत. मग मूळ समस्या, मूळ रोगच आपल्याला नाहीसा करायचा आहे, याकरता या उमेदवारांचं लक्ष असणार आहे का? त्याकडे किती उमेदवारांचं लक्ष आहे, किती स्थानिक पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे, किती स्थानिक नेत्यांचं लक्ष आहे? अर्थात राज्य सरकारचं देखील याच्यावर किती नियंत्रण आहे, काय समन्वय आहे, कशाचीच उत्तरं मिळत नाही आहे. कारण हे चित्र रस्त्यावर दिसतच नाही आहे. कालच्या निवडणुकीत हे विपरीत चित्र कुठेच कधीच बघायला मिळालं नव्हतं. आजच्या निवडणुकीत मात्र रस्त्यावरची केवळ विपरीत आणि विचलित अवस्था आपल्याला बघायला मिळते. मग नेमक्या निवडणुका चालल्यात कुठं? केवळ सत्तास्थानाकडे सगळ्यांचं लक्ष आहे का? आणि असं जर असेल तर जनतेच्या आणि व्यापक समाजहिताच्या दृष्टिकोनातून ते योग्य आहे का, याचा विचार आता खुद्द जनतेनंच करायला हवा. कारण व्यापक समाजहिताकडे नेणारा उमेदवार, त्याचा पक्ष हा राज्य सरकारात आणायचा की केंद्र सरकारात आणायचा, किंबहुना दोन्ही ठिकाणी आणायचा, हे केवळ आणि केवळ मतदारांवरती अवलंबून आहे. तुमचं केवळ एक मत ही सगळी उलथापालथी घडवू शकतं. त्यामुळं ह्या एका मताची किंमत आत्ताच स्वतःच्या मनामध्ये बिंबवा की या एका मतानं मला हवं ते सरकार मिळणार आहे, मला हवा तो उमेदवार मिळणार आहे, माझ्या समस्या कदाचित दूर झाल्या तर होणार आहेत. अपेक्षा करणं व्यर्थ नाही, पण अपेक्षा आपण तेव्हा करू शकतो जेव्हा आपण मतदान करू. त्यामुळे मतदान जरूर करा. आजच्या क्षणाला ही खबर ही अत्यंत महत्त्वाची आहे की मतदानाला जाणं टाळाल तर ह्या समस्या दूर व्हायची अपेक्षा करणंच चुकीचं आहे. आणि मग राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्यालाच आपले प्रश्न सोडवायचे, तेव्हा आत्ताच आपण जागरूक होऊया या क्षणाला. पुन्हा भेटूया पुढच्या क्षणाला नव्या खबरीसह. पाहत राहा सिटी नाऊ.